ते प्रॉपर्टी कार्ड 13 मालकांच्या मूळ मालकांच्या नावे लागलेलं आहे. त्या मूळ मालकांच्या पासून त्यांच्यापासून ते त्याच्या चौकशी आधी उतारा काढला तर चौकशी उतारा पण मूळ मालकांच्या नावे दिसतोय. त्या पद्धतीने त्यांची वारस रेकॉर्डवर घेऊन त्यांनी खरेदी पत्र केलेले आहे. शिव निर्णय होत नाही तोपर्यंत जसे तिथे होता. आणि शिवसाहेबांचं एक पत्र आहे त्यात की बाबा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निर्णय आहे तसा ठेवा. ह्याचा विषय असा झालेला आहे की मागच्या आठवड्यामध्ये 4 लोकांची ग्रामपंचायतमधून अपात्र झालेली आहे आणि त्याचा पोटशोळ उठल्यामुळे त्यांनी तो आरोप केलेला आहे. आणि ह्याचा जर त्यांना खुलासाच करायचा असेल तर 2021 पासून आज अखेरपर्यंत माझ्याकडे पण सगळ्या लेखाजोखा आहे. जी कामं करायला लागत होती ती कामं आजपर्यंत केली नव्हती, जी अडकली होती ती सगळी कामं आम्ही मार्गी लावून आज सकट तुम्हाला सांगतो की आम्हाला आता जुन्या हायवेसाठी 85 लाख रुपयाचा फंड आला. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय वठार इथं. आपल्या समेत आहेत वठारचे सरपंच सचिनजी कांबळे. मागील 15 दिवसापूर्वी सरपंचांच्या वरती मनमानी कारभार, बौद्ध समाजाची जागा हडपण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. त्या आरोपाचा खुलासा करण्यासाठी आज आपल्या समेत आहेत सरपंचजी. सरपंचजी नमस्ते. नमस्ते. गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपल्यावर काही गोष्टीचे आरोप करण्यात आले की आपण बौद्ध समाजाची जागा हडप करताय किंवा ग्रामसेवक व आपण कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता कारभार करताय. याबाबत नेमकं आपण काय सांगाल? मुळामध्ये जे समोर विषय आहे त्या जागेसंदर्भातला तो जो विषय आहे तो 1981 पासून जी प्रॉपर्टी कार्ड झालेला आहे ते प्रॉपर्टी कार्ड 13 मालकांच्या मूळ मालकांच्या नावे लागलेला आहे. त्या मूळ मालकांच्या पासून त्यांच्यापासून ते त्याच्या चौकशी आधी उतारा काढला तर चौकशी उतारा पण मूळ मालकांच्या नावे दिसतोय. त्या पद्धतीने त्यांची वारस रेकॉर्डवर घेऊन त्यांनी खरेदी पत्र केलेली आहेत. जी खरेदी पत्र झालेली आहेत ती खरेदी पत्र मागच्या काळामध्ये झालेली आहेत त्यात. आणि जे खरेदी पत्र झाले त्याच्या विरोधात भूमी अभिलेख कोल्हापूर या ठिकाणी एक दावा दाखल केला होता समाजाच्या वतीने असा की हरिजन समाजाची जागा आहे म्हणून संतोष वटारकर या प्रतिनिधी यांनी दावा केला. तर तिथे त्यांचा विलंब माफीत ती फेटाळलेला आहे. त्याच्यानंतर ते पुणे आयुक्ताला अपील दाखल आहे. अपील असताना त्यांनी त्याची कॉपी आमच्या ग्रामपंचायतला दिलेली आहे की आमच्या ह्या निर्णय येत नाही तोपर्यंत काय करू नका. त्यावेळी प्रमोद महाडिक ह्या म्हणजे ज्या माणसाला जागा घेतलेली त्या जागेच्या त्यांनी शिवसाहेबांच्याकडे पत्र आणलेले की हरिजन समाजाची नोंद कमी करा म्हणून. तर असे 2-3 मुद्दे त्या न्यायप्रविष्ट झाल्यामुळं ह्याच्या मागं पण त्यांनी 2-3 ठिकाणी तिथं बोरमध्ये मोटर टाकून द्या किंवा त्या आमच्या समाजाचा घरपाळा घ्या अशा पद्धतीने त्यांनी सरपंच वटारकरांच्या हे असताना त्यांनी दिलं होतं. तर त्यावेळेस सगळं त्यांनी तसं शेअर मारलेलं की न्यायप्रविष्ट आहे. तर हा निर्णय अंतिम वटारकरांनी स्वतःही पत्र दिलेलं आहे की शिव निर्णय होत नाही तोपर्यंत जसे तिथे होता. आणि शिवसाहेबांचं एक पत्र आहे त्यात की बाबा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत निर्णय आहे तसा ठेवा. खरेदी विक्रीच्या व्यवहाराची चौकशी चालू आहे. ह्याच्यानंतर तुम्ही भूमी अभिलेख मध्ये दावा दाखल आहे. त्या दाव्याचा इथला निकाल झाल्यानंतर पुणे आयुक्ताला तुम्ही दाखल केलेला आहे आणि ह्या सगळ्या कॉप्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आणि ह्या माझ्यावर जे आरोप करतात सर्वात आता सुरुवातीला पहिल्यांदाच हा विषयाचा मी सरपंच झाल्यापासून पहिलाच त्यांचा पत्र आलं की हे बोधविहारचा तिथं आराखडा तयार करून द्या किंवा काय. मग हे सगळं प्रकरण मागचं जर तसं असताना मग मी आता तसं कसं सरपंच म्हणून मी कसं देऊ शकतो आता ते म्हणजे आता न्यायप्रविष्ट आहे त्या पद्धतीने इथं काम करत असताना सरपंच म्हणूनच करावं लागेल का चुकीच्या पद्धतीने काय करून चालणार. काही आपल्या ग्रामपंचायत सदस्यांचंच मत आहे की आपण वा ग्रामसेवक विश्वासात न घेता निर्णय घेतात. ह्याचा विषय असा झालेला आहे की मागच्या आठवड्यामध्ये 4 लोकांची ग्रामपंचायत मधून अपात्र झालेली आहेत आणि त्याचा पोटशोळ उठल्यामुळे त्यांनी तो आरोप केलेला आहे. आणि ह्याचा जर त्यांना खुलासाच करायचा असेल तर 2021 पासून आज अखेरपर्यंत माझ्याकडे पण सगळ्या लेखाजोखा आहे. त्यांनी तो मांडावा. मी पण पुढच्या पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांचं काय असेल ते त्याचं द्यायला तयार आहे मी तुम्हाला काय असेल ते सगळं. आता बौद्ध समाजाची मागणी आहे की ती जागा पुन्हा बौद्ध समाजाला मिळण्यात यावी, याबद्दल आपली काय भूमिका आहे? मी एक समाजाचा नागरिक म्हणून मी त्या भूमिकेसाठी त्यांच्या संघ सुरुवातीला बसलो होतो. एक बैठक प्रमोद माडकांसंग लावण्यासंदर्भात ती माझ्याकडे आली होती. त्याच्यानंतर मी त्यांना भेटून त्यांना सांगितले होते की तुम्ही ह्यासाठी बसा. त्याच्यानंतर आमचे नेते मस्के सर ह्यांच्याकडे पण ते गेले. मस्के सरांनी मला तिथे बोलवून घेतलं बाबा हे प्रमोद माडकाला एकदा बसवून यांचा विषय मिटत असला तर मिटवा. त्या पद्धतीनं मी मस्के सरांना प्रमोद माडकांना फोन करून मस्के सरांनी सांगितले की तुम्ही इथं आणि मस्के सरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मिटिंग लावा आणि त्या पद्धतीनं मार्ग काढा. त्यांनी त्या पद्धतीनं मस्के सरांनी सांगितलं ते आले पण होते पण ही तिथं कोण गेली नाही त्यावेळेला. त्यांनी जायला पाहिजे होतं ना. सदर जागेसंदर्भात प्रमोद महाडिक यांच्याशी माझी चर्चा झाली होती. ते सुद्धा तडजोडीला तयार आहेत.
त्यांचा कालही कॉन्टॅक्ट झाला होता. परिणामी ग्रामसेवक व आपण सदस्यांना किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता जो कारभार केला, असं वारंवार जो आरोप केला जातोय, या कारभारावर आपण काय सांगा? कसं आहे, मुळामध्ये मिटिंगला जे असतात, आता मिटिंगला आम्ही अजेंडावर मिटिंग नोटीस लावतो. मिटिंगला तुम्ही हजर पाहिजे ना, तर तुम्ही इथं कारभार काय चाललाय किंवा काय झालाय ते कळेल. तुम्हीच मिटिंगला हजर नसणार, येणार, सह्या करणार, जाणार म्हणलं तर कसं चालाय? तुम्ही बसा ना मिटिंगला, तुम्ही विचारा, ग्रामसेवकला विचारा, ग्रामसेवकांनी काय आम्ही कारभार केला असं जर कुठं तुमच्याकडे काय असल्या प्रूफ तर दाखवा त्यांनी ते आम्ही दोघांनी काय केले असं. ग्रामपंचायत सरपंचकीच्या कार्यकालामध्ये किती विकास कामं झाली? आता साहेब, आमच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ नाही म्हणलं तर 2 कोटीची कामं आम्ही आता मार्गी लावलेली आहेत. जवळजवळ 5 ते 20 वर्षे प्रलंबित असणारे कामं मार्गी लावले आहेत. पानबुडीतला रस्ता असून दे, स्टँडवरची गटर असून दे, म्हणजे अशा पद्धतीनं जी कामं करायला लागत होती ती कामं आजपर्यंत केली नव्हती, जी अडकली होती ती सगळी कामं आम्ही मार्गी लावून आज सकट तुम्हाला सांगतो की आम्हाला आता जुन्या हायवेसाठी 45 लाख रुपयाचा फंड आलाय. आता तो सकट फंड कशा कुठल्या लेवलला येते तुम्हालाही माहित आहे. जो काय कॉन्ट्रॅक्टदार नेमणार, काय नेमणार, कोण नेमणार, ते वरच्या लेवलला प्रशासकीय जे मंजुरी असते ते त्यांच्याकडेच येते. आमदार खासदार यांच्याकडूनच ते कामं येतात, त्यांचाच कॉन्ट्रॅक्टर येतात, तेच काम त्यांना देतात. आणि उगाच चुकीच्या पद्धतीने आरोप करायचं, हे केलं त्याचा काय त्यांना बिनबुडाचा आरोप आहे ते सगळे. आता बौद्ध समाजात जागेचा निर्माण झालेला वाद किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्ये असणारी अविश्वासार्हता, या सर्व मेळ घालून आपण नेमकं वठाच्या नागरिकांना काय संदेश द्या? आता जो विषय म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही ग्रामपंचायत जे आमच्या हे जो विषय चालू आहे, हा विषय मुळात मध्ये जे मी 113 चा लढा जो यशस्वी केला त्यामध्ये माझं लिडिंग फार मोठं होतं. म्हणजे सरपंच या नात्यानं मला त्या लढ्यामध्ये राहावं लागत होतं. आणि मी गावाची जागा 7.5 एकर गावाला परत मिळवून देण्यासाठी जे काय आंदोलन उभा केलं, जे काय हे केलं, ह्याच्यामुळे आज जी माझी पब्लिसिटी गावामध्ये झालेली आहे, हे काय लोकांना येणाऱ्या 2 महिन्यांना आमची ग्रामपंचायतची इलेक्शन आहे ती बघवणं झालेली आहे. त्यामुळे हे सगळं जे चालू आहे गावामध्ये षडयंत्र ते त्यासाठी चालू आहे. तुम्ही विचार करा, 7.5 एकर गावाची जागा जर माणूस जे वाचवत असेल, तो माणूस समाजाची जागा घालवण्यासाठी हे करेल का? चुकीच्या पद्धतीने आरोप करणे हेच त्यांचा उद्देश आहे. आणि हे मी कागदपत्राच्या पुराव्यानिशी माझ्याकडे आहे सगळं. त्यांनी कधीही माझ्या संघ म्हणजे कागदाच्या बाबतीत कसं आहे, इथं येऊन तमाशा करून दंगा करून त्याचा उपयोग नाही. तुम्ही नियमानं भांडा ना, तुम्हाला न्याय प्रविष्ट आहे. तुम्ही मला आज इथं ग्रामपंचायतला प्रेशर आणण्यापेक्षा हे हरिजन समाजाचं असेसमेंट आहे, असेसमेंट वरती तुमचं नाव घाला, म्हणजे असेसमेंट वरती काम करा. तुम्ही प्रॉपर्टी कार्ड बघा, ते मालक अडचण आणणार नाही तुम्हाला काम चालू करताना, ते आमच्या गोष्टी करणार नाही. त्याच्या पद्धतीनं तुम्ही मुळामध्ये भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे जे दावा दाखल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मदत लागली तर मी सरपंच म्हणून करतो. त्या पद्धतीनं तुम्ही हे करा. यामध्ये पक्षी लेवलचं राजकारण आलंय असं वाटतं का आपल्याला? होय, पक्षीय लेवलचं राजकारण आहेच ना. पक्षीय लेवलचं राजकारण आहे, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्याचा वही आहे, काय म्हणायचं, चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन चालू आहे. वठार येथे गेल्या अनेक दिवसापासून चाललेला चर्चेचा विषय बौद्ध समाजात असणारी जागा, त्यावर असणारे वादविवाद, परिणामी ग्रामसेवक व सरपंच विश्वासात न घेत असणारे आरोपाचं खंडन आज सरपंचांनी केलंय. परिणामी यावर लवकरात लवकर सर्व ग्रामस्थ व एकत्र बसून नक्कीच तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विनोद शिंगे, कुंभोज.